वर्कर्स फेडरेशन हमारी यूनियन हमारी ताकत अदानी चले जाओ चले जाओ चले जाओ अदानी चले जाओ एमएससीबी वर्कर्स फेडरेशन जिंदाबाद एमएससीबी वर्कर्स फेडरेशन जिंदाबाद। आज या ठिकाणी आमचे माजी अध्यक्ष कॉम्रेड बिबर्धन यांचा 9वा स्मृती दिन आहे आणि या स्मृती दिनानिमित्त आम्ही जे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य वीज ग्राहकांना अदानीच्या मार्फत प्रीपेड मीटर लावून लुबाडण्याचं काम चालू झालेलं आहे किंवा त्या माध्यमातून महावितरणला डबे आणण्यापर्यंत चालू झालेला आहे, याला आम्ही विरोध चालू केलेला आहे। आज संपूर्ण राज्यामध्ये ग्राहक चळवळी जागा झालेल्या आहेत, ग्राहक संघटना जागा झालेल्या आहेत, त्याही याला विरोध करत आहेत आणि वीज कर्मचारी म्हणून सुद्धा संघटित असतानासुद्धा आम्ही वैयक्तिक वीज कर्मचाऱ्यांची कुठलीही आर्थिक किंवा वैयक्तिक प्रमोशनची कुठलीही मागणी न घेता आम्ही फक्त हे जनतेच्या मालकीचं वीज क्षेत्र आहे, हे जनते मालकीचं राहावं, वैयक्तिक कुठलाही उद्योगपतीच्या घशात जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करतो आहोत, लढतो आहोत। आणि भविष्यामध्ये सुद्धा जर हे आमच्या लढ्याला लोक यश आले नाही किंवा शासनाने काही निर्णय लादण्याचा प्रयत्न केला तर हा आमचा लढा संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण वीज ग्राहकांना सोबत घेऊन वीज ग्राहकांच्या चळवळीने सोबत घेऊन आम्ही हा लढा वाढवणार आहोत आणि मला खात्री आहे की आमच्या या लढ्याला 100% यश येईल। धन्यवाद। आज सांगली विश्रामबाग सर्कल कार्यालयाच्या समोर आमच्या वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं आणि वीज वितरण कर्मचारी संघटनेच्या वतीनं जे आंदोलन घेण्यात आलं त्या आंदोलनाची कारणमीमांसाच अशी आहे की आजपर्यंत शासनानं ज्या ज्या शासकीय कंपन्या आहेत त्या विकलेल्या आहेत, मग एअर इंडिया असेल, इंडियन ऑइल असेल, BPCL असेल, पेट्रोलियम पदार्थाच्या कंपन्या विकून संपल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज मंडळ विकण्याचा निर्धार ह्या राज्य आणि केंद्र सरकारनं केलेला आहे। प्रधान सेवकांचे घनिष्ठ मित्र अदानी यांना आमच्या सांगली जिल्ह्याचा ठेका दिलेला आहे। सरकारी कार्यालय शासनाची मालमत्ता फुकट वापरायला देऊन लोकांच्याकडून प्रीपेडच्या माध्यमातून वीज ग्राहकांना ज्या पद्धतीनं आज आपण मोबाईल आपले प्रीपेड रिचार्ज करतो त्या पद्धतीनं वीज ग्राहकांना स्वतःची लाईट बिल हे प्रीपेड पद्धतीनं द्यावे लागणार आहेत। ही ग्राहकांची लूट आहे, त्यात कुठेही लोकांच्यापर्यंत जागरूकता केलेली नाही आहे, कुठेही त्या बाबतीतले फायदे तोटे पोचवलेले नाही आहेत। ह्याबरोबरच यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार आहे, खाजगीकरणाचं प्रस्त वाढणार आहे आणि ही सरकारी मालमत्ता ही खाजगी उद्योजकाच्या घशात जाणार आहे। ह्यासाठी कर्मचाऱ्यांनी जरी आंदोलन पेटवलं असेल तरी ह्या आंदोलनात जनतेनं सहभागी व्हावं। आता जनतेला ज्या वेळेला लाईट बिल वाढू देईल त्यावेळेला लोकांना हे लक्षात येईल किंवा त्यांच्या घरची लाईट जाईल आणि प्रीपेड कार्ड वापरायची वेळ येईल त्यावेळेला तुम्ही जागृत होणार आहात का? तर लोकांनी स्वतःहून जागृत होऊन आपण मागच्या टप्प्यामध्ये अनेक हरकती या बाबतीत महाराष्ट्र राज्य कार्यालयाकडे दाखल केलेल्या होत्या, त्यावर शासनाने कुठलीही भूमिका घेतली नाही। मात्र ह्यासाठी लोकलढा उभारल्याशिवाय हे आंदोलन पूर्ण केल्याशिवाय हे थांबणार नाही आणि हे खाजगीकरण थांबवायचं असेल तर लोकांचा लढा लोकांच्यासाठी लोकांनी स्वतः लढला पाहिजे। यासाठी ग्राहकांना जागृत झालं पाहिजे। ह्यासाठी मी आवाहन करतो, हे कर्मचाऱ्यांचं काम नाही आहे, हे तुमच्या खिशाला चाड लागणार आहे, हे खाजगीकरण होणार आहे आणि यातून तुमची लूट होणार आहे। ग्राहक जागे व्हा आणि या लढ्यात सामील व्हा असं आवाहन मी शिवसेनेच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपणाला आवाहन करतो।